थोडस अरे अरे दे दे. म्हटलं खाली जाऊया तर कडी आहे. मला कोंडून दिला. हाय हॅलो नमस्कार, मी काजल. गुड मॉर्निंग सगळ्यांना. सो 8:30 झालेले आहेत. माझं सगळं आवरून झालंय. शंभूराजे मात्र आपले मस्त झोपलेत आणि काल आहे ना पाऊस येऊन गेलाय. फुलं झाड मस्त वाटतंय सकाळी सकाळी. आज जरा सूर्य पण नाहीये, ढगाळच वातावरण आहे, पण मस्त वाटतंय ना. शंभूराजे आता सध्या शाळेला सुट्टी असल्याने भरपूर मज्जा करताय, म्हणजे मस्त झोपा करताय. लवकरच खूप सुंदर गोष्ट आहे तुमच्याबरोबर मी आणि अंकुर दोघं जण शेअर करणार आहोत. आपल्या राजा बेटाचा रिझल्ट लागणार आहे येत्या सोमवारी. आणि म्हटलं चला 8 दिवस झाले जे काम केलेलं नव्हतं, म्हणजे एकच करून देत होती ते काम, म्हणजे काय तर हे कपडे सगळे इस्त्री करायचे राहिलेले आहेत. म्हटलं चला आजच्या दिवसाची सुरुवात याच कामाने करूया. तर तो उठेपर्यंत माझं आवडते. एवढे कपडे प्रेस करायचे आहेत, एवढे शर्ट आहे 6-7, असे चुटकी वाजवून का नाही होते काम. गे शर्ट्स प्रेस करून झालेले आहेत. चुटकी वाजवून तर काही ट्रान्झिशन झालं नाही. माझा साधारण 1 ते 1.5 तास गेला सगळे शर्ट्स पॅन्ट्स प्रेस करण्यामध्ये. चला आता शंभूराजेंना उठवते. बनीचे जाय शंभूराजे आपले उठलेले आहेत आणि मग मला आवरून दुकानात पण जायचं आहे. शंभू गुड मॉर्निंग म्हणतो. शंभू नाही म्हणायचं आहे. बरं, यावर्षी सीताफळाला इतके लवकर फुलं आले, फार लवकर. त्या दिवशी मी सहज बघितलं, हे बघा दिसतंय. हां, मला तर शंभूने दाखवलं. खूप लवकर फुलं आलेत आणि फळं सुद्धा आलेत. कुठे रे शंभू फळ? थांबा मी दाखवते, आपण दाखवू सगळ्यांना. हे एक फळ आहे. दरवर्षी ना हरतालिकेच्या वेळेलाच आम्ही घरचं तोडतो आणि ते महादेवाला वाहतो. यंदा सीताफळाला फार लवकरच बहर आलाय आणि फळ आलंय. म्हणजे मला असं वाटतंय ते जून जुलैमध्येच यावर्षी सीताफळ खायला मिळतील. असं नको व्हायला. पण शंभू तुला आज काय खायचंय? नीट बोल, काय खायचंय? केक खायचाय. कशाचा? मँडो डेट. तू आता काय खातोय? आता शंभू बसलाय दूध आणि बिस्किट घेऊन. नकोय, फक्त दूध प्यायचंय का? चाल पिऊन घे. शंभू चिप्स दो ना. तेरे पास नहीं है? हे प्लीज दो ना. दे दो. हे शंभू दे ना मला. दे रे, एवढंच आहे राहिलंय. दे रे. ए शंभू दे रे, दे रे प्लीज प्लीज. अरे दे रे प्लीज, दे रे थोडंसं दे. आण आण आण, थोडंसं राहिले, थोडंसं. अरे अरे दे रे. कशातलं राहायचं? चला आता मी आली आहे दुकानात. आपला थोडासा चटारपटार खाऊ आणलाय आणि पाण्याची बाटली केली. आल्या आल्या आधी फॅन लावावा लागला, कारण इथे प्रचंड गरम होते. चला, जे नियमित काम आहेत. मागच्या वेळेला म्हणजे शनिवारी ना जरा मी हे पुसपास केलं होतं, जरा ठेवलं होतं व्यवस्थित. हे काच वगैरे पुसपास केले होते, तिकडचा एरियाचं केलं होतं. आता जे राहिलं आहे ते काम कंप्लीट करते. आधी जरा दिवा वगैरे लावायचा आहे, तो लावून घेऊ आणि मग बाकीचं करूया. समू, अय समू, आला का रे तू? डबा. हा काय रे? अजून नाहीये का?
टोपी नाही घातली. थांबायची पर्स उचलू दे, माझी पर्स आणि माझा रुमाल उचलू दे. कम्प्युटर मध्ये बस इथे जरा. शंभूने पॅन्ट उलटी घातली आहे. तिचे मागे चालले गेले. शंभू झाली का पॅन्ट सगळं करून झाली? धतलू तर चला तुला मी धतलू. सो शंभूची शॉपिंग डन झालेली आहे. शंभू शॉपिंग झाली. मला तर असं वाटतं ते लग्न येऊन जाईल तोंडावर, पण मी म्हणेन माझं हे राहिले आणि माझं ते राहिले. सो आप्पा महाराज आलेले आहेत लवकर. आणि हा 12:30 झाले बरोबर आहे. चौकशीचे फोन येत आहे तुझ्यासाठी. बरं आहे म्हणा. मी अतिशय चांगला आहे. थोडी इथे मागच्या साईडला थोडं या साईडला दुखतंय, इकडे तिकडे दुखतंय. थोडं बापरे आप्पा. बाकी मी ओके आहे. ओके आहे. हो चला आता घरी जाऊयात. अंकुरची वाट पाहते. चला सर. फार ऊन आहे आमच्याकडे आणि आता आम्ही घरी जायला निघालेलो आहोत. ए शंभू दारू करतो का रे शंभू? हा तुझ्या पांड्यासाठी सगळं बंद आहे का? सो आता मला करायचा आहे आंब्याचा रस. शंभूचा सकाळपासून झालंय. आई मला केक हवाय, मँगो केक. तो त्याला आता मी संध्याकाळी फायनली करून देईन. आज टिफिन खाल्लाच नाहीये. टिफिन रिटर्न आलेला आहे. आज आहे त्यात भेंडी, सकाळी टोमॅटोची चटणी दिली होती ती, आणि आता रस करते. जेवायला भेंडीची भाजी आहे, टोमॅटोची चटणी, आंब्याचा रस, डाळ कैरी आणि पोळी. सो आता हे माझं ताट, हे अंकुरचं ताट. आपणच तो आम्ही जेवायला. झोपायचं का? झोपायचंय. बघा कसे चादर ब्लँकेट्स कसे करून ठेवलेत भैया. पांडाला लपवायचं होतं. हो गुड इव्हिनिंग सगळ्यांना. सो संध्याकाळ झालेली आहे आणि मी जरा माझं काम करत होती, तर मी मध्ये होती आणि नेहमीप्रमाणे शंभू आणि त्याचे आप्पा झोपेतनं उठले दोघं जण आणि इथे कडी लावून गेलेले आहेत. मी आता म्हटलं खाली जाऊया, तर कडी आहे. आता शंभूला म्हटलंय वर ये. सो अजून तरी तर काही दिसत नाही आहे हिरो वर आलेला. दिसला का? दिसला. अगं म्हणजे शनोली कडी उघडना का? मला कोंडून दिला कडी. थँक्यू. चला चला. का बरं कोंडून दिला मला? आपण कोंडलं का? थँक्यू. हा आजची रेसिपी शंभू शेअर करणार आहे. उठा. मी आता दूध टाक. मी लिंबूलाच दुधात टाकतो. हा टाक. आता हळूच टाक. हा टाक. हळूहळू कर, सांडायला अजिबात नको. पुसा. यात आता आम्ही आंब्याचा रस आणि साखर टाकली आहे. मिक्स करा. मी आंबा रस बारीक करतानाच त्यामध्ये साखर पण टाकून दिली होती. म्हटलं तेव्हा छान बारीक होऊन जाईल. ओहो दमाबाई हुशार झाली माझी आता. वाव यायला लागलं दमाला असं करता. मी बनवला होता. हे आयला वा. हे आई मी पावलं. गुड. शंभूराजे आपले आज तुम्हाला मँगो केक शिकवणार आहेत. शिकवता ना? पण शिकायचं. काय? पांड्याला आता पांडा आणायला जातोय तो, त्याला पण शिकायचा आहे कसा करायचा केक. पांड्या मी तसं केक बनवलाय. आता तू पण तेच बनवायचं ते मला. तू पण केक बनवू लागतो मला. हा बघ पांडा केक धरतोय, बनवतोय बघा. ओ हो पांडा पण मदत करते वाटते शंभूला. काय हे केक आहे का? श्रीखंड आहे. हा श्रीखंड आहे का? काही पण काय. श्रीखंडासारखं तिचं आम्रखंड. हो हो. तुला कधीपासून आवडायला लागला आम्रखंड? छान. घरी करत असेल तर कर.
दूध आण केक आहे का? दूध आण दही आण तर होईल श्रीखंड घरी. केक व्हायचंय अजून 15 मिनिटं थांबायचंय तसंच. बरं, ठीक आहे. काय काय आणलंय तू डब्यात? बेकिंग पावडर. आई मला मीटिंग पार्लर पण मेकिंग नाही, बेकिंग. कोणती? आई मला बेकिंग हा चल टाक. टाक. शंभू टाकणार आहे का? आज सगळं शंभूनेच केलंय. व्हेरी गुड. आणि आता हे टाकायचंय थोडासा सोडा. आई मी सोला पण टाकतोय. ओके. जास्त नको टाकू. बस झाला एवढा. आई चल टाक. व्हेरी गुड शंभू. मिक्स. थांब आधी त्याला चेरी टाकायची. चेरी कुठे आहे? चेरी ये का? हो. सगळं आपला हे टाकायचंय. याच्याने काढ. नाही आहे ना. ढंटनान नाही, ढंटनान. ढंटनान नाही, बस पुढे सरक ना. सरक. आईला चेरीज टाकू दे त्याच्यावर. बस इथे टाकलंय खडे मीठ. कढईमध्ये खडे मीठ टाकलंय. अरे भाऊ थोडं थांब ना. लाईट येल्लो. व्हेरी गुड. ठेव आता. सरक भैया, गरम वस्तूला हात लावायला जाऊ थोडं नको. वर सोडून दे. बस झालं. थम्स अप. इकडे बघा थम्स अप. तर शंभूसाठी आज फर्स्ट कोलॅबरेशन आम्ही शूट करून आलो. आज अक्षय तृतीयेच्या दिवशी. त्याचा व्हिडिओ आज आलेला आहे इंस्टाग्रामवरती. खाली तुम्हाला इंस्टाग्रामची लिंक दिसते, त्याच्यावरती जा. शंभूज फर्स्ट कोलॅबरेशन व्हिडिओ तिथे आहे, किड्स फॅशनचा. तो नक्की बघा. आपला केक बेक झालेला आहे बघा. मस्त चिपकला नाही. वाव. कढी करणार आहे त्यामुळे त्याला उकळी आणून ठेवलेली आहे. फक्त राहिलंय त्याच्यामध्ये आता फोडणी द्यायचं काम. शंभू तुझं काय तर माहिती, हा गिरट्या का घालतो इथे? कशासाठी आलास तू? आई केक झाला का? आई केक गार झाला का? म्हटलं नाही, जरा गरम आहे रे शंभू केक. त्याचं चित्त लागत नाही. आई केक झाला, दाखव मला. फ्रीजमध्ये ठेवून दे, पटकन गारवील. शंभू बघा गव्हापासून काय बनवतोय. इथे त्याने 1 2 3 हे 4 आता 5 करतोय. करा. पळत जातोय आणि गव्हाचे दाणे घेऊन येतोय. मग स्टार काढ ना बेटा. मग फोडच्या मध्ये ठेवायचं का? हळूच ठेव ना, म्हणजे नाही घसरणार ते. झालं. थांब, नीट करून देऊ. हा बघ, नीट करून दिलं. झालं. आता 6 करा. आज केली आहे कढी, पोळी, भात आहे आणि टोमॅटोची चटणी. लो आपला असा केक तयार झालेला आहे. त्याला काढलाय. आता शंभू खाणार आहे. हॅपी बर्थडे टू यू आई. हॅपी बर्थडे टू यू. वाव, किती सुंदर कट केला माझ्या भैयाने. कसं केक दिला? शंभूला केक आवडला? कसा खायचा? आपण छोटंसं केक कसा खायचा सांग बरं. ओहो, आमच्या केक छान तयार झाला. तुम्ही पण बनवा. दाखवलाच आला नाही. आता आमचा खाऊनही झालेला आहे बराचसा. आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते. आपला मास्टर शेफ तुम्हाला कसा वाटला छोटू हे कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही पण कधी असा मँगो केक करता का? करून बघा, छान होतो. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.